मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा RNN न्यूज मराठी। मागे काही दिवसापूर्वी पुसद शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती। मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। सततच्या मुसळधार पावसामुळे पुसद शहर व आजूबाजूचा परिसर जलमग्न झाला होता। पूरस्थिती निर्माण झाली होती। तसेच पूस धरणामध्ये पाणी वाढून पूस धरण ओव्हरफ्लो होऊन तसेच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे या पूस नदीला पूर आला होता आणि त्या पुरामध्ये या आपल्या पूस नदीचे कडगरे वाहून गेले होते। पूस नदीवर सुरक्षा हेतू लावण्यात आलेले कडगरे वाहून गेले। त्यानंतर आज बरेच दिवस झाले, पण सार्वजनिक बांधकाम विभाग असो अथवा नगरपालिका प्रशासन असो यांनी त्या कडगरे बसवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामध्ये कोणतीही सुधारणा केली नाही। गणेशोत्सव सुरू झालेला आहे, गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे। श्री स्थापनेला 5 दिवस लोटले आहेत। जवळपास 5 दिवस 6 दिवसाचा कालावधी गणेश स्थापना, गणपती बाप्पाची स्थापना होऊन झालेला आहे आणि आता काही दिवसातच विसर्जन पण इथं होणार आहे आणि आपल्या पुसदकरी जनता, पुसद शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळ आपल्या पूस नदीवरच गणपती बाप्पाचे विसर्जन करते। त्यावेळेस नगरपालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून लाईटिंग शो हे कोणी पाण्यात बुडालं त्यांना काढण्यासाठी लोक असा बराच दिखाऊ प्रयत्न केला जातो, पण त्यांनी नगरपालिका प्रशासनाने आजपर्यंतही येथील कडगरे जे आहेत याची सुधारणा केलेली नाही, बॅरिकेटिंगची सुधारणा केलेली नाही। इथं फक्त नॉर्मलची एक पट्टी लावून ठेवण्यात आलेली आहे, पट्टी। आता उद्या विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पाचे भक्त, गणेश मंडळाचे कार्यकर्ते इथं जेव्हा गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी येतील, त्यामध्ये नवयुवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान बालके आणि महिलाही असू शकतात। त्यामधील जर कुणी एखादा व्यक्ती, पुरुष, ज्येष्ठ नागरिक किंवा बालक, महिला इथून जर पडले आणि त्यांचं कमी जास्त झालं, त्यांच्या जीवाचं कमी जास्त झाली, तर त्याची जबाबदारी कोणाची? नगरपालिका प्रशासनाची की सार्वजनिक बांधकाम विभागाची? याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे व श्री स्थापनेपासून आज 5-6 दिवसाचा वेळ झालेला आहे, गणेश विसर्जनाचा वेळ आलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने हे कडगरे दुरुस्त करून घ्यावे। ऐनवेळी आगाऊपणा करण्यामध्ये काही अर्थ नाही। मुख्य अधिकारी, नगरपालिका यांनी याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे। RNN न्यूज मराठी, पुसद।